नमस्कार मित्रांनो, मी मराठा फेसबुक पेजच्या ऑनलाईन मार्गदर्शनात मित्रांनो मी गेल्या महिन्याभरात आपल्याकडे 2-3 वेळा येऊन सांगितलं की आपण लवकरच लाईव्ह मार्गदर्शन सुरू करणार आहोत आणि ती घडी आज आलेली आहे. आपण जे लाईव्ह मार्गदर्शन उद्या सुरू करणार आहोत त्याविषयी माहिती देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून कोरोना पिरियडमध्ये आपण खूप सारे लाईव्ह मार्गदर्शन घेतले होते व तेच सत्रात आपण सुरू करणार आहोत. उद्या सत्र क्रमांक 1 असणार आहे. या पहिल्या सत्रात आपण कासरा हा जो मराठी चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे त्याचे जे लेखक आहेत, चित्रपटाचे लेखक जे खानदेशी आहेत आणि मराठा आहेत, श्री महेंद्र पाटील यांना आपण या विषयावर बोलण्यासाठी लाईव्ह बोलवलं आहे. उद्या म्हणजे रविवारी दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता आपण हे लाईव्ह सुरू करणार आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं हे लाईव्ह आहे, कारण आपल्या मी मराठा फेसबुक पेज, मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण 2016 पासून जे कार्य करतोय, विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून जे आपल्या इच्छुक वधूवरांचे लग्न जमवण्याचं त्याच्याशी निगडीत हा विषय आहे. आज समाजात जो असंतोष पसरलेला आहे त्याच्यामुळं 2016 मध्ये मूकमोर्चे निघाले. त्याचप्रमाणे आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सप्टेंबरपासून खूप जोरात पेटलं होतं. त्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो कुठे आहे, त्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे कासरा. मित्रांनो, कुठल्याही माणसाला स्टॅबिलिटी हवी असेल तर त्याला नोकरी हवी असते आणि नोकरी मिळाल्यानंतर छोकरी हवी असते, म्हणजेच लग्न झालं पाहिजे. आणि आपल्या समाजात, मराठा समाजात, कदाचित इतर समाजात पण असेल, पण आपण मी मराठा फेसबुक पेजचं द्वारे बोलतोय, त्यामुळे आपल्या समाजात हा प्रश्न खूप गहन झालेला आहे. सध्या नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, बिझनेस करायची आपण डेअरिंग करत नाही आणि शेतीवर आधारित असलेला मुख्य समाज शेतींच्या विविध अडचणींमुळं इन्कम मिळण्यास खूप अडचणी येत असतात आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमत नाही. त्याच्यावर आधारित हा चित्रपट कासरा हा नुकताच रिलीज झाला आहे आणि त्या चित्रपटात काय काय घेतलेलं आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी, याविषयी चर्चा करण्यासाठी, याविषयी गप्पा मारण्यासाठी श्री महेंद्र पाटील उद्या आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या ऑनलाईन स्टुडिओमध्ये उद्या 11 वाजता येणार आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण या ऑनलाईन मार्गदर्शनात सर्वांनी उपस्थित राहावं व त्यानंतर मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ज्या अडचणी समाजापुढे आहे त्या अडचणी नक्कीच आपल्याला कळतील. मित्रांनो, मी आता इथेच थांबतोय. आपण उद्या नक्कीच भेटूया 11 वाजता. धन्यवाद.